अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैरागीची. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 15वा, 15व्या अध्यायातील 422 क्रमांकाची ओवी आहे. या ओवीतून ज्ञानोबाराय आपल्याला संगत करायची असेल तर संतांची संगत करावी. का करावी, त्या करण्याने जीवनामध्ये काय प्राप्त होणार आहे आणि केली तर कशा पद्धतीने करावी, याचं यथार्थ वर्णन या ओवीतून ज्ञानोबाराय करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त शिरगोपी या सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवातील आजची सेवा आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एकंदर मानवी जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येक जीवाला आपल्या स्वस्वरूपाची ओळख झाली पाहिजे बरं का. मग आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख आहे की नाही, आहे, पण खरी ओळख नाही. आज आपण आपल्या जीवनामध्ये व्यवहार तो करतो, मी कोणीतरी आहे असा समजून व्यवहार करतो. प्रत्येक मनुष्य कोणी असो, अ पासून ह पर्यंत. मग प्रत्येक जण व्यवहार करतो, कर्म करतो, पण मीला धरून करतो. पण मी म्हणजेच आपल्याला नेमकं काय माहिती नाही बरं का. ते मी या शब्दाचा अर्थ इथं मांडत असताना विचार मांडलेला आहे माणसाला. मी म्हणजे मी कोणीतरी आहे, पण मी नेमका कोण आहे याच्याविषयी भ्रमाची अवस्था आहे बरं का. भ्रम आहे. किंबहुना शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे, देहाला मी म्हणणं हा भ्रम आहे. म्हणजे नेमका आहे तरी कोण आपण हे कधी कळेल आपल्याला, तर ज्ञानोबाराय म्हणतात संतांच्या जवळ गेल्यानंतर कळेल. एरवी तसं आपल्याला कळणार नाहीये. जरी आपण मी देह म्हणून जरी व्यवहार करत असलो तरी हे खरं ज्ञान नाहीये. मग मी कोण आहे हे कधी कळेल, ज्यांना याचं ज्ञान आहे त्यांच्या संगतीमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला हे कळेल. म्हणून इथं शब्द वापरला, परी संता सवे वसता. परी शब्द का वापरला, आपल्याला मीच ज्ञान आहे पण ते भ्रमरूप आहे, ते प्रमारूप व्हावं असं वाटत असेल तर परी संता सवे वसता, संतांच्या जवळ जावं लागेल. एरवी आपल्याला हे कोणीही ज्ञान करून देणार नाही बरं का. जगामध्ये आज कितीतरी ज्ञानी लोकांची संख्या आहे, पण खरे ज्ञानी या जगतामध्ये फक्त संतच आहेत बरं का. हा संतांच्या व्यतिरिक्त या जगतामध्ये खरं ज्ञान कोणाला नाही. म्हणून आपल्याला जर आपल्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर आपण त्यांच्या जवळ गेलं पाहिजे. म्हणून इथं शब्द वापरला, परी संता सवे वसता. संगत करायची असेल तर कोणाची तरी संगत करू नका. ज्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला प्राप्त होईल अशांची संगत करा. आज प्रत्येक मनुष्य कोणाच्या नाही कोणाच्या संगतीमध्ये राहतो. आज संगतीमध्ये राहण्याची सवय लोकाला आहे,
पण ज्यांच्या संगतीत राहायला पाहिजे त्यांच्या संगतीत लोक राहत नाहीत. बरोबर. म्हणजे प्रत्येक मनुष्य संगतीमध्येच आज जीवन व्यतीत करतो, पण संतांच्या संगतीमध्ये कुणी जायला तयार नाही का? त्याचं वर्णन केले, संतांच्या जवळ जायला माणसाला लाज वाटते. लाज. हा, इतरांच्या संगतीमध्ये जाण्याकरता माणसाला लाज वाटत नाही. बरं का? मग तुकोबारायांनी देवाकडे मागणं केले, संता लोटांगणी जाता लाज नको मनी, ह्याची देगा पांडुरंगा. हे पांडुरंगा, तुला जर आम्हाला काय द्यायचं असेल तर हेच दे, मनशी काही मागा. संतांना शरण जाण्याकरता, संतांच्या सानिध्यात राहण्याकरता आमच्या अंतःकरणामध्ये लाज निर्माण होऊ देऊ नको. आणि आज माणसं संतांच्या जवळ जाण्याकरता लाजतात. म्हणजे आज आम्ही तुम्ही संगतीमध्ये राहतो, पण संतांच्या संगतीमध्ये जाण्याकरता माणसाला लाज वाटते. ती लाज सांडावी लागेल आणि ती लाज टाकून त्यांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे? ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या जीवनाचं भलं आहे. तुका म्हणे भले जिने संत संगष्टने, किंवा महाराजांनी वर्णन केले, बैसता संतांचे संगती, कळो आले कमलापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ. बैसता संतांचे संगती, त्या संतांच्या संगतीत आपण बसायला शिकलं पाहिजे, त्यांचा सहवास करायला शिकलं पाहिजे. म्हणून परमार्थाचं वर्णन करताना असं वर्णन केले, परमार्थाला सुरुवात करत असताना कुठून करावी? पहिला सत्संग सांगितलं. पहिल्यांदा संतांची संगत करा, नंतर वारकरी व्हा. पहिला चांगल्यांचा संग करा. बरं, त्यांच्या संगतीमध्ये काही काळ आयुष्याचा घालवा आणि संगतीत गेल्यानंतर मग पुढची जीवनाची वाटचाल करा. का? पहिला सत्संग आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे, सत्संगातून सदसत विवेक जन्माला येतो. बरं का? संतांच्या संगतीत गेल्यानंतर विवेक जन्माला येतो. आपण ज्या जगतामध्ये राहतो, खरंच काय खरं काय खोटं आपल्याला माहिती नाही. बरं का? आपण जीवन जगतोय, खऱ्याचाही जीवनामध्ये स्वीकार करतोय आणि खोट्याचाही जीवनामध्ये स्वीकार करतोय, पण खरं काय आणि खोटं काय आपल्याला माहिती नाही. मग कोण सांगेल? महाराज म्हणतात, संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कळेल. बरं का? म्हणून माऊलींनी वर्णन केले, संत ते विवेक असणे कीजे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर विवेक प्राप्त होतो. म्हणून पहिला संग करायचा असेल तर संत संगतीचा संग करावा. म्हणून परमार्थ असो वा प्रपंच असो, चांगल्यांच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. त्याचा इथं पहिला विचार ज्ञानोबा सांगतात की आपल्याला खरंच जर ज्ञान व्हावं असं वाटत असेल तर परिसंता सवे बसता, हेच वर्णन 4थ्या अध्यायामध्ये केलेलं भगवंताने. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनियाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. संतांच्या जवळ जायला शिकलं पाहिजे आपण. नुसतं जाऊन चालणार नाही, तिथं त्यांच्या संगतीमध्ये बसायला शिकलं पाहिजे. त्यांच्या संगतीमध्ये नुसतं बसून चालणार नाही, त्यांच्या संगतीत बसून काहीतरी घेतलं पाहिजे. त्यांच्या संगतीमध्ये बसून काहीतरी घेतलं पाहिजे. पण कुणी म्हणेल संतांच्या संगतीमध्ये गेलं पाहिजे, त्यांच्या संगतीमध्ये बसायला शिकलं पाहिजे, त्यांच्या संगतीतून काहीतरी घेतलं पाहिजे. पण संत म्हणजे नेमकं त्यांचं स्वरूप तरी काय? संत कशाला म्हणतात? उगाच संत शब्द वापरला नाही. संत शब्दाचा फार मोठा गर्भित अर्थ आहे, लक्षात ठेवा.
संत कोणाला म्हणतात? उगाच कोणाची संगत करा, संतांची संगत करा आग्रह करतात, त्या अर्थी त्या संतांचं जीवन त्या मानाचं काहीतरी विशेष आहे बरं का. माऊलींनी वर्णन केले, संतांचं स्वरूप सांगत असताना माऊली वर्णन करतात, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. संत कधीही या उपाधीमध्ये राहून उपाधीचा स्वीकार करत नाही. त्या उपाधीमध्ये असणारं जे चैतन्य नाम परमात्म तत्व, त्याचाच स्वीकार करतात बरं का. म्हणून संतांचं वर्णन केले. शास्त्रीय भाषेमध्ये त्याचं वर्णन करताना असं केले, संत संत कोणाला म्हणतात? जे श्रोत्रिय आहेत, जे ब्रह्मनिष्ठ आहेत आणि जे कृपाळू आहेत त्यांना संत म्हटले बरं. म्हणजे ज्यांच्या जवळ ज्ञान आहे आणि ते ज्ञान कोणतं? आपल्या स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान ज्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्राप्त आहे, ते ज्ञान देण्याकरता त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या मनाची दया आहे, करुणा आहे. म्हणून केवळ संत शब्द संत संत या शब्दाने न वापरता ज्यांच्याजवळ ज्ञान अखंड आहे, ज्यांच्याजवळ ज्ञान अखंड आहे, किंबहुना ज्ञान अखंड आहे म्हणण्यापेक्षा ते ज्ञान स्वरूपच आहे. ते ज्ञान स्वरूप आहे. चालते ज्ञानाचे बिंब, अवयवते सुखाचे कोंब, येर माणूसपण ते भांब लौकिक. चालतं बोलतं ज्ञान म्हणजे संत. चालतं बोलतं तुम्हाला ज्ञान ज्ञान पाहायचं आहे ना. जसं नाथ महाराजांनी वर्णन केले, तुम्हाला साक्षात कैवल्य पाहायचं आहे का? कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. तुम्हाला साक्षात कैवल्य पाहायचं असेल तर आज तुम्हाला त्या ज्ञानोबरांच्याकडे पहा. तसं इथं वर्णन करतात, तुम्हाला ज्ञान ज्ञान पाहायचं असेल तर त्यांचं स्वरूपच ज्ञान आहे, ते ज्ञान स्वरूपच आहे. आणि ते ज्ञान स्वरूप असल्यामुळे महाराज म्हणतात त्यांचा संग करायला शिकलं पाहिजे. आणि त्यांच्या संगतीत गेल्यानंतर त्या संगतीतून आपल्या जीवनामध्ये खरंच ज्ञानाचं संक्रमण घडेल बरं का. संक्रमण घडेल का? संगतीचा परिणाम सांगितलेला आहे. दुसऱ्याच्या संगतीतले गुणही आपल्या जीवनामध्ये येतात आणि दुसऱ्याच्या संगतीतले आपल्याला जीवनामध्ये दोषही येतात बरं का. ज्यांच्या जीवनामध्ये ते ज्ञानस्वरूप आहेत अशांचा संग जीवनामध्ये आपण केला पाहिजे. मग तो कसा केला पाहिजे? परिसंता सवे बसता, म्हणजे आपण तिथं प्रयत्नाने गेलं पाहिजे बरं का. प्रयत्नाने म्हणजे संतांच्याकडे जाण्याकरता थोडासा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर नशिबात असतील तर भेटतील, तो पुढचा प्रश्न आहे. चांगल्यांच्या संगतीत जाण्याकरता थोडासा खरंच प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न न करता लोक म्हणतात आमच्या नशिबात नाही, हे उत्तर नाही बरं का. हे उत्तर नाही. संतांच्या संगतीमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करून जर आपल्या जीवनामध्ये संग नाही घडला, मग समजावं आपल्या प्रारब्धामध्ये नाही बरं का. आपण लोकांना सांगतो गावामध्ये सप्ताह चालू आहे, काय तुम्हाला देता नाही आलं तर देऊ नका, पण रोज ऐकायला तरी या. ऐकायला तरी या. लोक म्हणतात आला असतो पण आमच्या कुठं नशिबात आहे म्हणतात लोक. आमच्या कुठं नशिबात आहे का? येण्याची इच्छाच नाही आहे. येण्याची इच्छा नाही आहे. आपण येण्याचा प्रयत्न करा ना. म्हणून संत संग हा प्रयत्नाने जीवनामध्ये केलाच पाहिजे बरं का. केलाच पाहिजे.
आज त्याची आपल्याला गरज आहे. कुणी तर पहिला विचार ज्ञानोबांनी प्रकट केला, परी संता सवे बसता. मग त्यांच्या संगतीमध्ये या, त्यांच्या संगतीमध्ये बसा. मग त्यांच्या संगतीमध्ये येऊन त्यांच्या संगतीमध्ये बसून काय करा, काहीतरी केलं पाहिजे. त्यांच्या संगतीमध्ये येऊन योग ज्ञानी पैसता, त्यांच्या संगतीमध्ये येऊन काहीतरी ते संत आपल्याला साधना सांगतील, ती साधना जीवनामध्ये करावं. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत काहीतरी आपल्याला सांगतील, आपल्याला काहीतरी सांगतील. काहीतरी सांगतील म्हणजे काहीतरी सांगणार नाहीत बरं का. जे आपल्याला जीवनामध्ये ज्याची गरज आहे ते आपल्याला जीवनामध्ये सांगतील. मग ते सांगण्याकरता काय करावं लागेल, एकाएकी त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत लगेच आपल्याला काही सांगत नाहीत बरं, सांगत नाही. कारण आपला नेमका अधिकार काय आहे, त्या अधिकारावरती ते संत बोलत असतात. आपण लगेच संतांच्या जवळ गेलो, त्यांचा सहवास केला आणि सहवास केल्यानंतर लगेच संत बोलायला लागले असं लगेच घडत नाही. काही काल जावा लागतो, काही कालावधी जावा लागतो. किती काल जाईल सांगता येत नाही बरं का. पण ते बोलत नाही म्हणून त्यांच्यापासून बाजूला जायचं असं करून चालणार नाही बरं का. चालणार नाही. तुम्ही प्रापंचिक जीवनामध्ये बघा ना, काहीतरी घरामध्ये नवरा बायकोच्या बोलण्यामध्ये काहीतरी खालवर होतं आणि खालवर झालं किंवा ती नवरा तरी बायको बरोबर बोलत नाही तर बायको तरी नवऱ्याबरोबर बोलत नाही. असे बरेच दिवस जाते. बायको बोलत नाही म्हणून माणसं बायकोला सोडत नाहीत बरं का. नवरा बोलत नाही म्हणून त्या बायका नवऱ्याला सोडत नाही, त्या तशाच राहतात. त्या म्हणतात आज बोलतील, उद्या बोलतील, परवा बोलतील, तेरवा बोलतील, महिन्यानं बोलेल, 2 महिन्यानं बोलेल, 6 महिन्यानं बोलेल. अशा अपेक्षेनं प्रापंचिक लोक प्रपंचामध्ये राहतात का प्रपंच सोडतात हो? अपेक्षेनं राहतात का? त्याला माहिती असतं आज ना उद्या हे बोलणार, आज ना उद्या हे बोलणार. म्हणजे प्रापंचिक जीवनामध्ये एखाद्याच्या जीवनामध्ये अबोला निर्माण झाला तर माणसं वाट पाहतात बोलण्याची. तीच संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्यांच्या सहवासामध्ये राहा. आम्ही त्यांच्या संगतीमध्ये गेलो पण काहीच बोलले नाही म्हणून संघ सोडू नका बरं का. संघ सोडू नका. कारण त्यांच्या संगतीत गेल्यानंतर काहीतरी आपल्या मनावरती बिंबावं लागतं. पहिल्यांदा संतांच्या संगतीत गेल्यानंतर खरंच संतांची योग्यता आहे. आपल्याजवळ आलेला हा साधक असेल, जो कोणी पुरुष असेल, काय त्याची योग्यता आहे, ती योग्यता जाणण्याकरता ते काही काल बघतात बरं का. काही काल वाट पाहतात. ज्ञानोबांनी वर्णन केले, चांगल्या लोकांनी आपल्याबरोबर बोलण्याकरता कमीत कमी आपल्या जीवनामध्ये सत्वगुणाची वृद्धी व्हावी लागते. कशाची? सत्वगुणाची वृद्धी व्हावी लागते. सत्वगुणाची वृद्धी झाल्याशिवाय मोठे लोक आपल्याशी बोलत नाहीत आणि बोलले तर त्याचा काही जीवनावरती परिणाम होत नाही बरं का. आणि त्यांच्या संगतीमध्ये राहण्याने घडतं काय जीवनामध्ये, केवळ त्यांच्या संगतीत राहिलो तरी आपल्या जीवनामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते. सत्वगुणाची वृद्धी होते बरं का. एखादा मनुष्याला रोग झालेला आहे, रोग झालेल्या माणसाच्या संगतीमध्ये काही काळ जर गेला तर आपल्याही जीवनामध्ये त्याच्या संगतीने काहीतरी आपल्या जीवनामध्ये काय होतं, त्याला संसर्ग होतो. काय होतो? संसर्ग होतो.
आणि त्या संसर्गाचा परिणाम रोगी माणसाच्या संगतीमध्ये जास्त राहू नये बरं का. काही काल राहिलं तर काय फरक पडत नाही. अधिक काल जर रोगी माणसाच्या संगतीमध्ये गेला तर रोगाचा संसर्ग होतो. आपल्याला अनुभव येऊन गेलाय कोरोनाचा. संगतीतून म्हणजे रोगी माणसाच्या संगतीमध्ये जर जास्त काल जर आपण घालवला तर त्या रोगाचा संसर्ग आपल्या जीवनामध्ये होतो. तद्वत संतांच्या संगतीमध्ये काही काल जर आपण जीवनामध्ये घालवला तर आपल्या जीवनामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते. आणि सत्वगुणाची वृद्धी झाली की त्याला वाटते आपण काहीतरी यांची सेवा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. सत्वगुण वाढल्याशिवाय सेवा करण्याची इच्छा होत नाही, इच्छा होत नाही बरं का. रजोगुणी आणि तमोगुणी माणसं सेवा करत नाहीत बरं का. सेवा करण्याकरता सत्वगुण जीवनामध्ये वाढावा लागतो. मग त्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सत्वगुणाची वृद्धी होईल. वृद्धी झाल्यानंतर त्यांची सेवा करण्याची इच्छा निर्माण, सेवा करण्याची इच्छा निर्माण. मग त्यांची सेवा जीवनामध्ये करावी लागेल. मग ती सेवा करण्याकरता काय करावं लागेल? मौलींनी वर्णन केले, गुरुचरण उपासिता. त्यांच्या चरणाची उपासना करायची आहे ना, भक्ती करायची आहे, त्यांची सेवा करायची आहे. कशी करायची आहे? काया वाचा मनाने त्यांची सेवा करायची आहे. अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांच्या चरणाची उपासना, जशी देवाची उपासना, देवाची सेवा करणं म्हणजे उपासना, तसं संतांची सेवा करणं म्हणजे त्यांची उपासना. लक्षात ठेवा. म्हणून गुरुचरणाची उपासना करावी लागेल, त्यांची सेवा करावी लागेल. म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये जाऊन केवळ खादीचं काम करायचं नाही बरं का. खादीचं काम करायचं नाही आहे. एकाला विचारलं, काय रे बाबा, तुम्हाला महाराज मी अनेकांच्या संगतीमध्ये राहिले म्हणते. 10 वर्ष 12 वर्ष त्यांच्या संगतीमध्ये मी काळ घालवला आहे. मग काय केलं संगतीमध्ये राहून? काय नाही म्हणले, महाराज जेवायला बसले की त्यांच्या बरोबरीला मी जेवायला कायम बसायचो बरं. नवे नवे मला बोलवल्याशिवाय महाराज जेवतच नव्हते. असं किती अशी 12 वर्ष मी त्यांच्या संगतीमध्ये काळ घालवला. बाकीचं काय नाही म्हणले. मग प्रवचन कीर्तन नाही, प्रवचन कीर्तन झालं की मी झोपत होतो म्हणलं. त्यांचं प्रवचन सुरू झालं की मी जाऊन झोपायचा. फक्त जेवायला मात्र त्यांच्या पाटाला पाठ लावून बसायचा बरं. असा उपयोग नाही बरं का. म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये राहायचं म्हणजे नुसतं खाण्याकरता नव्हे. लक्षात ठेवा, त्यांच्या चरणाची उपासना, त्यांची सेवा घडली पाहिजे. गुरुचरण उपासिता, त्या संतांची उपासना केली पाहिजे, नामसेवा केली पाहिजे. ती काया वाचाने केली, काया वाचा मनाने केली पाहिजे, गर्वरहित केली पाहिजे. व ती सेवा करण्याकरता अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे. गुरुचरण उपासिता वैराग्येशी, म्हणजे गुरूंच्या चरणाची उपासना करण्याकरता, गुरूंची सेवा करण्याकरता अंतःकरणामध्ये वैराग्य पाहिजे. वैराग्य शब्दाचा अर्थ काय? घरदार सोडणं म्हणजे वैराग्य नव्हे. वैराग्य या शब्दाचा अर्थ आपल्या चित्तामध्ये असलेली आसक्ती, चित्तामध्ये असलेली आसक्ती टाकल्याशिवाय त्यांची सेवा करता येत नाही. सेवा करता येत नाही. म्हणजे गुरूंची सेवा करायची असेल तर काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. वैराग्य
आणि वैराग्य असल्याशिवाय त्यांची सेवा करता येत नाही म्हणून शास्त्रांनी वर्णन केले, ज्ञानोबांनी वर्णन केले. त्याच्याकरता त्यांची सेवा करण्याकरता जे वैराग्य लागतं ते वैराग्य कधी असतं म्हणून वर्णन केले. काय, आपण संसार करण्याच्या आधी त्यांच्या सान्निध्यात राहावं लागतं. संसार करून गुरूंची सेवा करता येत नाही. संसार करून देवाची सेवा करता येते पण गुरूंची करता येत नाही. बरं करता येत नाही. नोहे संसारिया गुरुदास्य नोहे संसारिया ज्ञानोबर. हा, संसारी लोकांना गुरूंची सेवा करता येत नाही. का, तुम्ही सेवा करण्याकरता आला आणि सेवा करता करता त्या सेवेमध्ये तुम्ही रमला, तेवढ्यात घरातून बोलवलं, काहीतरी अडचण आहे या, जावं लागते सोडून, नाही म्हणता येत नाही, अंतर पडतं. म्हणून एक वर्णन केलेलं आहे. एक गुरूंची सेवा करण्याकरता सेवा करणारा तरी ब्रह्मचरी पाहिजे, नाही ते गुरु तरी ब्रह्मचरी पाहिजे. बरं, म्हणजे काय, प्रतिमध्ये कधी कधी गुरु संसारी असतो तर शिष्य ब्रह्मचारी असतो. कधी कधी ब्रह्मचारी गुरु असतात तर शिष्य संसारी असतो. बरं, असं उलट आहे. हा, संसारी लोकाला गुरूंची सेवा करता येत नाही, फार प्रतिबंध आहे, फार अडचण आहे, लक्षात ठेवा. हा, गुरु सेवा करण्याकरता वैराग्य असावं लागतं. चित्तातली आसक्ती टाकावी लागते, घरादाराची, बायका पोरांची, शेतीवाडीची. हा, आपल्याला अनुभव आहे. 7 दिवस सप्ताह करायचं म्हटलं की 7 दिवस घरचा विचार करून चालत नाही. का चालतंय? काकडा करायचा आहे, पारायण करायचं आहे, हरिपाठ करायचं आहे, हां, संध्याकाळी कीर्तन आहे, जागर आहे. हां, याच्याकरता 8 दिवस घराची आसक्ती सोडावी लागते. आसक्ती सोडावी लागते. घराचा विचार करून चालत नाही. पाण्याची पाळी येवो किंवा दुकान असो, कुठलं लग्न असो, 8 दिवस जाणे नाही घराकडे. घराकडे जाणे नाही. म्हणजे 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जर मंदिरामध्ये सेवा करायची असेल तर हा, घरादाराची आसक्ती टाकायची आहे. घरावर पाणी सोडायचं नाही. बरं का, घर सोडायचं नाही, बायका बरा सोडायचे नाहीत. फक्त 7 दिवस त्यांच्याविषयी तादात्म्य चित्तात ठेवायचं नाही. हे 7 दिवसाकरता तादात्म्य टाकणं हे 7 दिवसाचं वैराग्यच आहे. बरं का, 7 दिवसाचं वैराग्य आहे. पण 8व्या दिवशी काला झाला की माणसं मंदिरात थांबत नाहीत. बरं का, मंदिरात थांबत नाहीत. म्हणजे आज आपल्याला जर मंदिरामध्ये सेवा करायची असेल तर 7 दिवस आसक्ती सोडावी लागते. तसं गुरूंच्या संतांच्या सान्निध्यामध्ये जाऊन त्यांची सेवा करायची असेल तर वैराग्य लागतं. वैराग्येशी गुरुचरण उपासिता वैराग्येशी. बरं का, हां, वैराग्य शब्दाचा अर्थ आहे की चित्तामध्ये असलेली विषयाची आसक्ती, त्या आसक्तीचा त्याग करून त्या संतांची सेवा करावी लागते. मग त्यांच्या सान्निध्यामध्ये जाऊन ती सेवा करावी, उपासना करावी. आणि ती उपासना करत असताना त्या उपासनेतून, त्या सेवेतून ते संत आपल्याला काही साधना सांगतात. बरं का, आणि ती साधना करावी लागेल. काय साधना सांगतात? त्या साधनेचं वर्णन केले. योग ज्ञानी पैसता. योग शब्द वापरलाय आणि त्याच्या पुढं ज्ञानी शब्द आहे. 2 शब्द वापरले. बरं का, हां, योग म्हणजे त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन योग साधना करायची असा अर्थ नव्हे. बरं का, मग त्यांच्या सानिध्यामध्ये जाऊन काय करावं ते आपल्याला काही साधना सांगतात. कुठली साधना सांगतात? आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे. आणि ती ओळख आपल्याला कशी आहे? देह मी म्हणतो, देहाला मी न म्हणता
मीच देवस्वरूप आहे असं आपल्याला ते साधना करण्याकरता प्रवृत्त करतात, त्याला म्हणतात ध्यान. बरं का, त्याची एक प्रक्रिया आहे. अनात्माकार वृत्तीचा त्याग करून आत्माकार वृत्तीचं अनुसंधान ठेवणं. आपली जी वृत्ती विषयाकडे धावते, प्रपंचाकडे धावते, त्या वृत्तीला अडवायचं आणि ती वृत्ती देवाकडे न्यायची, देवाच्या सानिध्यात न्यायची, देवाकडे नेण्याकरता प्रयत्न करायचा. म्हणजे संसाराकडे चाललेल्या वृत्तीला देवाकडे नेण्याकरता जी केलेली साधना त्याला म्हणतात योग. बरं का, योग. आता आपण मंदिरामध्ये बसलोय, प्रवचन ऐकायला बसलोय. प्रवचन ऐकायला बसलो असलो तरी आपली वृत्ती प्रवचनात आहे का घराकडे आहे? काहींची घराकडे असेल, काहींची मंदिरात असेल. मंदिरात असून सुद्धा प्रवचनात आहे का? श्रवण करता करता त्या श्रवणामध्ये एखाद्या वेळी घराचं आठवण येणं, एखाद्या कामाची आठवण येणं, मधी जी आठवण आल्यानंतर आपण काय ऐकतो याचं आपण भान राहत नाही. बरं का, मधी अगदी मराठी सांगायचं म्हणजे ती लिंक तुटते, खंड पडतो, किंवा आपली वृत्ती जाग्यावर नसते. कुठं असते? खरंच बसलोय प्रवचनाला, पण सांगितलं होतं अमुक तुम्हाला फोन करतो, पण फोन करायचा राहिला. बरं का, इकडं प्रवचन चालू आहे, इकडं प्रवचन चालू आहे, पण आपली वृत्ती प्रवचनात नाही आहे, ती बाहेर जाते. 1 तासाच्या प्रवचनामध्ये आपली वृत्ती किती वेळा तरी घराकडे जाते, शेताकडे जाते, निपाणीला जाते, बाजारात जाते, व्यापारात जाते, कुठं जाते हो. हे 1 तास थांबवता आलं पाहिजे. बरं, 1 तास 1 तास त्या वृत्तीला बाहेर जाऊ द्यायचं नाही, त्या प्रवचनामध्येच ती स्थिर झाली पाहिजे. अशी वृत्ती करणं. अनात्म पदार्थाकडे धावणाऱ्या वृत्तीला आत्मपदार्थाकडे न्यायचं आहे. अशी जी केलेली साधना ध्यान त्यालाच योग म्हणतात. बरं का, हे कोण सांगतात? त्या संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर ते आपल्याला सांगतात ही साधना करावी लागेल. म्हणून मी आपल्यासमोर विचार मांडलाय, थोडा ध्यानी घ्या. बरं का, मी या ओवीची संगती सांगत असताना मधला भाग सोडून पुढचा घेऊन पुन्हा मध्ये आलो. बरं का, परिसंता सवे वसता, ओवी कशी आहे? परिसंता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्याशी. पण आपल्याला मी संगती सांगत असताना सांगितली, परिसंता सवे वसता, गुरुचरण उपासिता वैराग्याशी, योग ज्ञानी पैसता. पुन्हा मागाय. म्हणजे पहिल्यांदा त्यांच्या संगतीत बसायला शिका. पहिल्यांदा संगतीत बसण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रयत्न आहे बरं का. दुसरा प्रयत्न आहे त्यांची उपासना करा. तिसरा प्रयत्न आहे वैराग्याने आसक्ती टाकून वैराग्य वृत्तीने त्यांची उपासना करा. आणि वैराग्य वृत्तीने उपासना करत असताना मग ते आपल्याला उपदेश करतील, साधना सांगतील, मग त्या साधनेचं अनुष्ठान केलं पाहिजे. बरं का, म्हणजे पहिल्यांदा संगतीत बसायला शिकलं पाहिजे. संगतीत गेल्यानंतर त्यांची सेवा केली पाहिजे. ती सेवा करण्याकरता वैराग्य पाहिजे. आणि त्या वैराग्यातून आपल्या अंतःकरणामध्ये त्या साधनेविषयी आपल्याला ते अनुष्ठान करायला सांगतील, ते अनुष्ठान करावं लागेल. आपल्याला रोग झालेला आहे काहीतरी, मग काय करावं लागेल? लोक म्हणतात डॉक्टरकडे गेलं पाहिजे. पहिल्यांदा डॉक्टरकडे गेले पाहिजे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला तपासतील. तपासल्यानंतर ते आपल्याला काय देतील? औषध देतील. आणि ते सांगतील मी तुम्हाला औषध देतोय, 8 दिवसाचं औषध आहे आणि 8 दिवसाचं हे औषध तुम्ही घ्या. म्हणजे पहिला त्यांच्याकडे जावं लागेल.
गेल्यानंतर ते आपल्याला तपासून आपल्याला औषध देतील आणि 8 दिवसाच्या औषधाचा खाऊन तुम्ही प्रयोग करा बरं. म्हणजे 8 दिवस ते औषध खावं लागेल. 8 दिवसानंतर त्या औषधाचा परिणाम तुमच्या मनावरती, आरोग्यावरती काय होईल ते बघून मग पुढचा विचार सांगणार बरं का ते. असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे एखाद्या रोग्याचा रोग जर जायचा असेल तर डॉक्टरकडे गेल्या रोग जात नाही. का जातोय? पहिल्यांदा जावं लागेल, ते तपासतील, औषध देतील आणि 8 दिवसानंतर पहिल्या दिवशी आपण औषध खातो, काय फरक पडत नाही. डॉक्टर म्हणतील दुसऱ्या दिवशी फरक पडेल बरं. ते म्हणजे दुसऱ्या दिवशी नाही पडला, तिसऱ्या दिवशी फरक पडेल. म्हणजे डॉक्टरने दिलेल्या औषधाचं अनुपान कमीत कमी 8 दिवस 15 दिवस करावं लागेल, तेव्हा कुठं त्या रोगाला बाहेर थोडंसं जाता येईल. त्याच न्यायाने संतांच्या जवळ पहिल्यांदा बसायला शिका. बसायला शिकल्यानंतर त्यांची उपासना करा, सेवा करा, त्यातून वैराग्यपूर्वक करा आणि मग ते आपल्याला काही साधना सांगतील, मग त्याचं अनुष्ठान करावं लागेल आणि अनुष्ठान करून आपल्याला त्याचा परिणाम जीवनामध्ये होईल. आपण केवळ संगतीमध्ये जाऊन भागणार नाही, त्या गुरूंची उपासना केल्यानंतर काही त्या साधनेचं अनुष्ठान करावं लागेल. म्हणून आजही पहा, माझं प्रामाणिक मत आहे, सर्व वारकऱ्यांनी लक्षात ठेवा. आज आपण वारकरी जीवन जगतो, पण वारकऱ्याला सांगितलेले विधी नेम आपण कोणी वारकरी पाळत नाही. माझं प्रामाणिक मत आहे, 99% वारकरी पाळत नाही. तो वारकऱ्यात आणि अवारकऱ्यात काहीही फरक नाही बरं का. मी काय म्हणतो लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा तुम्हाला थोडासा राग आला तरी चालेल, पण मी प्रामाणिक आपल्यासमोर बोलते. माळ घालणारे आणि माळ घातलेले या लोकात काहीही फरक नाही. आज काहीही फरक नाही, लक्षात ठेवा. तुम्ही याचं चिंतन करा. का? वारकऱ्याला सांगितलेलं वारकरी अनुष्ठानच करत नाही. किती वारकरी रोज नेमाने सकाळी 108 वेळा रामकृष्णारी विठ्ठल केशव या मंत्राचा जप किती वारकरी करतात? किती वारकरी रोज सकाळी आणि संध्याकाळी हरिपाठ म्हणतात? अनुष्ठान आहे? नाही आहे. म्हणून वारकऱ्यात काहीही बदल नाही, काही बदल नाही. लक्षात ठेवा. माळ घालण्याच्या पूर्वी जसे वारकरी होते तसे माळ घातले तरी तसेच वारकरी आहेत. का आसक्ती सुटली आमची तुमची? बोलण्यात काय फरक झाला आहे? मला अनुष्ठानाविषयी सांगायचं आहे बरं का. म्हणजे तुकोबारांनी वर्णन केले, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा वारकरी गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे लगेच मोक्ष मिळत नाही, त्याला अनुष्ठान करावं लागेल. कोण अनुष्ठान करते आज? वारकरी कुणीच करत नाही. सांगणाऱ्या सहित बरं का, सांगणाऱ्या सहित. महाराज लोकासहित कुणात बदल नाही, लक्षात ठेवा. फक्त एवढाच फरक आहे, तुम्ही खाली बसलाय आणि मी वर बसलो, एवढाच फरक आहे. मी बोलतोय आणि तुम्ही ऐकताय, एवढाच फरक आहे. मी अभ्यास करून बोलतोय, तुम्ही अभ्यास करत नाही, एवढाच फरक आहे. पण दोघांच्या वृत्तीमध्ये काहीही फरक नाही. का? मी लोकाला सांगण्याकरता अभ्यास करतोय, अनुष्ठान म्हणून मी काहीच करत नाही. इथं शब्द वापरला आहे ज्ञानोबारांनी, योग ज्ञानी पैसता. त्या संतांच्या सान्निध्यामध्ये जाऊन काहीतरी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याकरता संतांनी जे आपल्याला अनुष्ठान सांगितलं, जी साधना सांगितली ती साधना करावी लागेल. ती साधना करावी लागेल. ती साधना केल्याशिवाय आपल्याला ज्ञान होणार नाही. साधना आहे परमार्थामध्ये आणि ती साधना आपण केली पाहिजे. ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये वर्णन केले. काय वर्णन केले? रिकामा अर्धघडी राहू नको. हरिपाठामध्ये काय सांगितलं? रिकामा अर्धघडी राहू नको. एक अर्धघडी सुद्धा भगवंताच्या नामस्मरणा व्यतिरिक्त वेळ वाया घालू नका. आमचा वेळ किती जातो वाया हो?
आता प्रवचनामध्ये तुम्हाला बोलता येत, मग तुम्ही गप बसलाय. प्रवचन झाल्या काय गेलताच निपाणीला बाजाराला, काय कांद्याचा भावच काय आहे, बटाट्याचा भाव काय आहे. हां, आणि ज्ञानोबा सांगतात रिकामा अर्धगडी राहू नको. हे आम्ही प्रवचन झालो, आमच्यासारख्याला जर महाराज भेटला का हो किती कीर्तन झाली या महिन्यात, हां कुठं किती मिळालं, रिकामा अर्धगडी आहे कुठं. साधनेचं अनुष्ठानच नाही आहे, लक्षात ठेवा. साधनेचं अनुष्ठानच नाही. या महिला वर्गा प्रवचन झाल्या हां सून नांत्या काय माहेरलाच आहे, हां लेकाचं जोडं काय नाही, रिकामा अर्धगडी. अहो कुठंच नाही आपल्या जीवनामध्ये. साधनाचं नाही आहे, लक्षात ठेवा. साधनाच नाही आहे. पण पहिल्यांदा संग करा, संगती करा, त्यांची सेवा करा. हां, सेवा करण्याकरता वैराग्य धारण करा. आणि वैराग्य धारण सेवेनं करत असताना, सेवापूर्वक करत असताना मग ते आपल्याला काहीतरी साधना सांगतील. आणि ती साधना जर कोणती असतील तर आपली जी वृत्ती आज देहाकडे जाते, देहाला मी न म्हणता हां मीच सच्चिदानंद स्वरूप आहे, उलट विचार करा बरं का. मी देह नाही, मी देव आहे, हा विचार बदलला पाहिजे. हां, हे ध्यान करायचं आहे बरं का, विचारपूर्वक करायचं आहे, विचारपूर्वक करायचं आहे. हां, त्याच्याकरता काही आपल्याला मनाची स्थिरता ठेवायची. हां, आणि अशी साधना जीवनामध्ये आपल्याला करता करता त्या ध्यानातून ते संत आपल्याला सांगतील खरंच तू आता महावाक्याने उपदेश करतील, खरंच तू सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि त्या दिवशी आपल्याला कळेल आता देहाचा आणि माझा काही संबंध नाही, त्याला देह टाकावा लागत नाही. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही या भूतलावरती आला, परमार्थाची साधना केली, जगाला उपदेश केला, भगवंताचा तुमच्यावरती अनुग्रह झाला, गुरूंचा अनुग्रह झाला, आता तुमची अवस्था काय आहे? महाराज तुम्ही कुठले देहूचे का महाराष्ट्रातले का वैकुंठातले? तुकोबाराय म्हणतात काहीच मी नोहे कोणे गावीचा, एकट ठाईचा ठाई एक. हो महाराज तुम्हाला देहूचे म्हणतात, महाराज म्हणतात देहूचा आणि माझा काही संबंधच नाही. महाराज तुम्हाला वैकुंठाचे म्हणतात, आम्ही वैकुंठाचाही आमचा संबंध नाही. हां, माझा कोणाशी संबंधच नाही. हां, ठाईच एकट ठाईचा ठाई एक. या जगतामध्ये एकच परब्रह्म आहे, ते परब्रह्म तेच माझं स्वरूप आहे, मी त्याच्यापासून वेगळा नाही. शेवटी तुकोबारांनी हा जगाला अनुभव सांगितला. हां, आज लोक काय म्हणतात, तुकोबाराय शूद्र होते, कोण म्हणतात तुकोबाराय मराठा होते, कोण म्हणतात वाणी होते. तुकोबाराय म्हणतात काहीच मी नोहे कोणी गावीचा. हां, माझा त्या देहाशी संबंधच नाही आहे. हां, म्हणजे माझ्या जीवनामध्ये गुरूंच्या कृपेने संतांच्या सेवेतून मला प्राप्त झालेले ज्ञान आहे. हे ज्ञान प्रत्येकाला प्राप्त जीवनामध्ये करता येतं बरं, प्रत्येकाला प्राप्त करता येतं. आणि ते प्राप्त करण्याकरता पहिल्यांदा त्या संतांच्या संगतीत बसायला शिका. हां, साधना पुढं आहे, पण पहिला विचार आहे संत संग करा, संत संग करा बरं का. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले बघा, पंढरीच्या वारीचं वर्णन करताना वर्णन केले. हां, हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुको निधी हरी. पुढं काय सांगितलं? हां, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. तुकोबाराय त्या भगवंताजवळ हां मागणं मागताय, संत संग सर्व काळ. हा संतांचा संग दे बरं का, संतांचा संग दे. आणि ते तुकोबाराय दान मागताना काय म्हणतात, संत संग देई सदा नलगे मुक्ती धन संपदा.
म्हणजे पहिला संत संग जीवनामध्ये करा म्हणून सांगतात बरं का. संतांची संगत जीवनामध्ये करा. एकदा त्यांच्या संगतीमध्ये गेलो की पुढची प्रक्रिया चालू होते. पुढची प्रक्रिया चालू होते. पण त्यांच्या संगतीत जा. पण त्यांच्या संगतीत जा म्हणजे मी आपल्याला सांगितलं, संत कोणाला म्हणतात? आडनावाचे नव्हे. त्या अवस्थेला प्राप्त झालेले पाहिजेत बरं का. त्या अवस्थेला प्राप्त झालेले पाहिजेत. त्या अवस्थेला प्राप्त झालेल्यांच्या संगतीत जर आपण गेलो तर त्या संगतीचा परिणाम जीवनामध्ये होईल. कोणाला तरी संत म्हणून सांगितलेलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून संत या शब्दाचा अर्थ की त्या बोधावरती ते आरूढ आहेत, ते ज्ञानसंपन्न आहेत. अशांच्या संगतीमध्ये आपण जर जाऊन बसायला लागलो तर त्या संगतीचा हळूहळू आपल्या जीवनावरती परिणाम होतो. संगतीचा कसा परिणाम होतो बघा. 2 वाक्य सांगतो, विस्तार करत नाही. आपण जन्माला येतो, आपल्याला जन्म देतात कोण? आई वडील. आई वडील जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, संगोपन करतात, शिक्षण देतात, नोकरीला लावतात. हे सगळं झालं की मग शेवटी आई वडील प्रयत्न करतात आणि लग्न करून देतात. लग्न करून दिल्यानंतर ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवसानंतर माणसाची बुद्धी बदलायला सुरुवात होते बरं का. बुद्धी बदलायला सुरुवात होते. आणि मग बुद्धी बदलायला सुरुवात झाल्यानंतर त्याही सांगते, महाराज लग्नाच्या पूर्वी बाया चांगला होता पण लग्न झाल्यानंतर बदलला बरं का. लग्न झाल्यानंतर बदलला. बरोबर आहे ना? का बदलला? का बदलला? लग्नाच्या पूर्वी जी आई वडिलाविषयी भावना होती ती लग्न झाल्यानंतर राहिली नाही. का राहिली नाही? एकच कारण, आपल्या चित्तामध्ये असलेली आसक्ती. आणि त्या आसक्तीचा परिणाम माणसं बायकाच्या म्हणण्याप्रमाणे पुढे वागायला लागतात बरं का. आसक्ती हेच कारण आहे. संसारी लोकांच्या चित्तामध्ये काय आसक्ती आहे आणि ती आसक्ती माणसाला बदलायला लावते लग्न झाल्यानंतर. जर आसक्ती जर माणसाला लग्न झाल्यानंतर ती बदलायला लावते तर आपल्या जीवनामध्ये जर वैराग्य निर्माण झालं तर संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपला बदल होणार नाही का? इकडं आसक्ती आहे आणि इकडं वैराग्य आहे. आसक्तीने माणसाची बुद्धी बदलते पत्नीच्या संगतीत गेल्यानंतर. तसं वैराग्य जीवनामध्ये जर असेल तर आपण संतांच्या संगतीमध्ये आलो की आपलं जीवन बदलतं. म्हणून तर पहिला विचार ज्ञानोबा सांगतात, खरंच आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करा? परिसंता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यशी. म्हणून त्या संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करा. आणि त्या संतांच्या संगतीमध्ये आपण एकदा आलो मग पुढची प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये या पद्धतीने घडेल. आणि ती घडण्याकरता आपल्याला एकच पहिल्यांदा त्या संतांचा संग घडावा. पण संतांचा संग घडणं फार अवघड आहे. ज्या संतांचं वर्णन केलं ना त्या संतांचा संग घडणं अतिशय अवघड आहे. मग त्या संतांचा संग घडण्याकरता काय करावं लागेल, काय पाहिजे, काय असतं म्हणजे संतांचा संग घडेल, हा एक विचार आहे. तो विचार आपण याच्या पुढचा कीर्तनामध्ये करू. आणि इथं आपण थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. यत्र योगेश्वर कृष्ण